असं केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये अगदी रिस्पॉन्डंट म्हणलं तर फक्त हजबंड किंवा मेल मेंबर्स नाही तर आता फिमेल मेंबर्ससुद्धा त्यामध्ये येतात. म्हणजे असं नवऱ्याच्या आधीच केस केल्याने नवऱ्याने आई आणि बहिणीच्या मार्फत बायकोला त्रास द्यावा या गोष्टी थोड्या बंद झालेल्या आहेत. आणि ॲग्रीड पर्सनच्या डेफिनेशनमध्ये आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिला असतील किंवा रिलेशन्स इन द नेचर ऑफ दी मॅरेज यासारख्या यामधल्या महिला असतील त्यांना देखील इन्क्लूड केलेलं आहे. शेअर हाऊसहोल्डची कन्सेप्ट पण देखील ब्रॉड केलेली आहे आणि त्यानुसार जर एकत्र जॉईंट फॅमिलीचं घर असल्याने त्याच्यामध्ये जर नवऱ्याचा हिस्सा असेल तर अशामध्ये देखील रेसिडेन्सचा अधिकार महिला मागू शकतो. अशा प्रकारचे लिबरल मॅन्युअल आपल्यासमोर आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त आता मेंटेनन्सचे प्रोव्हिजन्स देखील खूप ब्रॉडली खूप लिबरली इंटरप्रेट केले जातात. म्हणजे 125 मध्ये स्ट्रिक्ट प्रूफ ऑफ मॅरेज इज नॉट नेसेसरी. म्हणजे सिव्हिल मॅटर्समध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट प्रूफ ऑफ मॅरेज नेसेसरी आहे. म्हणजे 125 मध्ये मात्र फक्त प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणजे बाबा मॅरेज झालं असू शकतं यांचं असं जर तुम्ही दाखवलं तर त्यामध्ये तोडगी देण्यात येते. दुसरं म्हणजे सेकंड वाईफला सुद्धा काही परिस्थितीमध्ये काही सर्कमस्टन्समध्ये सेकंड वाईफला सुद्धा मेंटेनन्सचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता एक हँडबुक